गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या 60 मिनिटात 50 प्रश्न या फुल रिव्हिजन मध्ये 60 मिनिटांच्या वेळेत म्हणजे एका तासात 50 प्रश्न समजावून घेऊ। प्रत्येक प्रश्नाला साधारण 1 मिनिटाचा कालावधी आणि मध्ये आलेल्या अवघड स्पष्टीकरणांसाठी उरलेले 10 मिनिट। ठीक आहे। या दोन टप्प्याच्या रिव्हिजन मध्ये पहिल्या ह्याच्यात आपण 25 प्रश्न पाहणार आहोत आणि दुसऱ्या ह्याच्यात 25। पहिल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला वर्णांवर आधारित प्रश्न असतील, वर्ण आणि त्याचं आकलन, त्यानंतर ह्याच्यासोबत जे काही संख्या मालिका आहे, संख्या मालिका यावरील प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 25 प्रश्न हे वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत। दोनही प्रकारचे 50 प्रश्न वेगवेगळे आहेत। एक प्रश्न दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे। आधीच्या प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न आहेत ज्याच्यावरती आपण स्पष्टीकरण करू आणि त्या प्रश्नांचा तुम्हाला कसा फायदा होईल हे सांगतो। जर मेरिटचा तुम्ही विचार केला आणि आजच्या एका तासामध्ये तुम्हाला 4 नवीन प्रश्न सापडले बुद्धिमत्तेमध्ये, तेच प्रश्न परत रिपीट होतात। या प्रश्नपत्रिकेचं किंवा आजच्या 50 मधले किमान 5 प्रश्न तुम्हाला परत येतील, मी सांगतो। घटक तोच रिपीट होतो। बुद्धिमत्तेमध्ये काय करतो आपण, आज आपण वेन आकृत्यांचा सुद्धा प्रश्न याद घेऊ। ठीक आहे। वेन आकृत्यांचा तोच परत येईल, रेषाखंडांच्या तुकड्यांचा असेल तोच परत येईल, त्याच्यानंतर वर्गीकरणाचा असेल तोच परत येतोय। मग वर्गीकरणामध्ये गटात न बसणारे शब्द आहेत त्याच्यावरती प्रश्न परत येतातच। संख्या मालिका आहे ती पुन्हा येते। तंतोतंत संबंध बघा तोही परत येतो। जलाकृती परत येते, आरशातल्या आकृत्या परत येतात। मग काय येत नाही? या फुल रिव्हिजन मध्ये जर तुम्हाला 5 प्रश्न आजच्या याच्यात सापडले तरी खूप झाले। 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क। परीक्षा जवळ आलेली आहे। स्पष्टीकरण परत समजून घ्या, शेवटपर्यंत घटक संपूर्ण बघा, कारण याचा नक्कीच फायदा होईल ही मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे। आणि जर प्रश्न तुम्हाला असं वाटलं की आपण आधी बघितलेलेच, हरकत नाही, तो प्रश्न पूर्ण समजून घ्या। अगदी सोपा वाटला याचा अर्थ तुमचा अभ्यास झालेला आहे आणि इथून पुढेच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। कॉन्फिडन्स हाच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे। तुमचा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाताना मदत करणार आहे। 4 मधले आपण 2 उत्तर गाळून टाकतो, येतंय लक्षात? 4 प्रश्न जर आपल्या समोर असले 2 उत्तर कट होतात, मग 2च पर्याय राहतात। या 2 पर्यायांमध्ये गोंधळाची स्थिती आपल्याला अडचणीत आणते। अशा वेळी सराव उपयोगाला येतो। 2 मध्ये जर तो प्रश्न आपण हाताळलेला असला, समजा आपण स्वातिभाषीच्या सूत्राचा प्रश्न पाहिलेला असला, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी आणि बालदिन आणि नाताळचा, मग असा प्रश्न जर तुम्ही हाताळला असला तुमची अडचणच राहत नाही। दिनांक वार दिनदर्शिकेवर असले, वर्गीकरणावर असले, वर्ग काढण्यावर असले, याचा नक्कीच फायदा होईल। शेवटपर्यंत प्रश्न बघा। चला करू सुरुवात। चला पहिला प्रश्न बघू। 26 पासून आपण प्रश्न घेणार आहोत, 26 ते 50। ठीक आहे। चला, रायगड ही शिवरायांची राजधानी होती व तेथे शिवरायांची समाधी आहे, हे वाक्य दिले आहे। या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 5 अक्षरी शब्द कितीने जास्त आहे? आधी वाक्य पहा। 4 अक्षरीपेक्षा 4 पेक्षा 5 अक्षरी कितीने जास्त आहे? आता आपण शब्द मोजू। ठीक आहे। 4 अक्षरी शब्द आणि 5 अक्षरी। आधी 4 अक्षरी बघू। 4 अक्षरी शब्द आपल्याला बघायचे आणि 5 अक्षरी बघायचे। प्रश्नाच्या वेळी काय मांडणी करायची, कशी मांडणी करायची त्याच्याकडे लक्ष द्या। बघा बरं, रायगड किती अक्षरी आहे? 4। ठीक आहे। त्याच्यानंतर राजधानी किती अक्षरी आहे? 4, बरोबर। त्यानंतर शिवरायांची नाही, ठीक आहे, झाले 2, म्हणजे 4 अक्षरी किती आहेत? 2। आता 5 अक्षरी काय सांगितलंय? 4 आणि 5 अक्षरी कितीने जास्त आहे? 5 अक्षरी बघू। शिवरायांची 5, ठीक आहे। त्यानंतर शिवरायांची 5, बरोबर। मग हे किती झाले? 2। मग कितीने जास्त आहे? तो जास्त आहेत का? नाही। हे 4 अक्षरी पण 2 आणि 5 अक्षरी पण 2, मग दोन्हीही समान आहेत। काय आहे? दोन्हीही समान आहेत, बरोबर। आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्याचं उत्तर होतं। 25चं उत्तर किती आहे? पर्याय 3रा। ठीक आहे। चला पुढचं बघू। ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? बघा बरं का, आता याच्यामध्ये इथं अक्षर मालिका दिलेली आहे। मी थोडी मोठी करतो ती अक्षर मालिका तुम्हाला दिसावी म्हणून। बघा आता इथं आपल्याला काय दिलंय? ट पूर्वी आणि ट नंतर लगेच असलेली ट ट ट ट। आधी ट बघा कुठे आहे? हा ट आहे। ट पूर्वी काय आहे?
घ आहे, इथं काय घ आणि इथं काय र, ठीक आहे 2. त्यानंतर परत ट कुठे आहे इथं, त्याच्या पूर्वी काय आहे र, र आलेला आहे, त्याच्यानंतर काय आहे ड, म्हणजे र आणि ड, ठीक आहे ही अक्षरे आलेली आहेत. बरोबर. प्रश्न काय होता कन्फर्म करून घेऊ. ट पूर्वी व ट नंतर लगेच आलेली अक्षरे कोणती, ट पूर्वी घ आणि नंतर र, र आणि ड. आता पर्याय आहेत बघा कोणती आहेत, घ आणि ड. बर, घ पण आलेला आहे आणि ड पण आलेला आहे, म्हणजे हा पर्यायातले आलेले आहेत. पुढे ट ठ नाही, रण नाही, नट नाही. पर्याय क्रमांक 1 किती आहे, पर्याय क्रमांक 1. बुद्धिमत्तेची प्रश्नोत्तरिका सोडवताना तुमच्या समोर प्रश्नोत्तरिका ठेवा, आपण ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत, नसतील तर त्याच्या कॉपी करून घ्यायची आणि त्या प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि त्याचं उत्तर काढायचं, ठीक आहे. आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा माझ्या आधी उत्तर काढू शकता, झूम करून अक्षरे वाचू शकता. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 3 6. बर, एक संख्या सलग दिलेली आहे, संख्या मालिका. सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झाले, बघा बरं का. आता सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झालेले आहे. मी प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे, ठीक आहे. बघा प्रश्न असा आहे, इथे एक संख्या मालिका दिलेली आहे 3 6 3 4 2 6 4 3 2 4 3 4 2 6 2, ठीक आहे. या संख्या मालिकेत प्रश्न असा आहे, सलग 2 संख्यांचा गुणाकार 12. मग आता आपण गुणाकार करायला घेऊ, ठीक आहे. बघा 6 आणि 3 किती होतात, येतो का नाही 18. मग 3 आणि 6 किती होतो 18, तो येत नाही, याचा गुणाकार 18, ह्याचा गुणाकार 18. त्यानंतर 3 आणि 4 चा गुणाकार, हो 3 आणि 4 चा 12 येतो, बरोबर. त्यानंतर 4 आणि 2 चा गुणाकार 8, तो पण नाही. पुढे 6 आणि 2 चा गुणाकार, हो यस तो पण 12 येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 आणि 4 चा 6 चौक 24, तो पण नाही, ठीक आहे 24 म्हटल्यावर तो पण नाही. पुढे 4 आणि 3 चा गुणाकार, यस 4 आणि 3 चा गुणाकार परत 12 येतो. त्यानंतर 3 दुनी 6, 6 म्हटल्यावर तो नाही. 4 दुनी 8, बरोबर हा पण नाही. 3 चौक 12, तो 12 येतो. पुन्हा 3 चौक 12, त्यानंतर 4 दुनी 8, 6 दुनी यस 12 आणि परत 6 दुनी 12. किती वेळा 12 आलाय, 1 2 3 4 5 6 7. किती वेळा आला, 7 वेळा 12 आलेला आहे, बरोबर. ठीक आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय चेक करू. आता आपल्या समोर आपण बघितलं की 7 वेळा आलेला आहे. किती वेळा आलाय, 7 वेळा आलेला आहे. पर्याय आहे का, 6 नाही 4 नाही 8 नाही 7 वेळा, बरोबर. 28व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. ओके चला पुढे बघू. 29 साठी सूचना बघू. गटात न बसणारे पद ओळखून त्याचा क्रमांक वर्तुळ रंगवा. गटात न बसणारे पद, बघा बरं हा खूप सोपा प्रश्न होता. याच्यासाठी तुम्ही जर गटात न बसणारा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान परिसर अभ्यासातला घटक यात होता. यामध्ये गाय, अमिबा, उंदीर आणि हे बघा हे सगळे बहुपेशीय आहेत. गाय कशी आहे, बहुपेशीय म्हणजे तिच्यामध्ये पेशी जास्त आहेत. अमिबा एक पेशीय. सूक्ष्मजीव आहे, साधी व्याख्या काय आहे याला, हा सूक्ष्मजीव आहे. कसा आहे, सूक्ष्म. हे मात्र दिसतात, हे पण बहु आणि हे सुद्धा बहुपेशीय आहे माणूस, बरोबर. म्हणजे हे सदृश्य उघड्या डोळ्याने दिसतात हे 3 आणि हा दिसत नाही. पर्याय होता अमिबा, बरोबर. अशा प्रकारे पुढचा बघू, पुढचा घटक बघू. हा सुद्धा प्रश्न सोपा आहे, बघा बरं. आता ह्याच्यामध्ये माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता. ए बी घेतलाय म्हणजे जवळचं अक्षर घेतलंय ए बी. एक्स वाय झेड, वाय झेड जवळचं, सी डी जवळचं, डब्ल्यू एक्स जवळचं म्हणजे लगतचे वाक्य घेतले, शब्द अक्षर घेतले, बरोबर. ई एफ, जी एच, जी एच पण जवळचा. एस टी, एस टी येतो पण तो उलटा घेतलेला आहे. एस टी काय घेतलाय, उलटा घेतलेला आहे. प्रश्न किती आहे आपला, 30 नंबरचा, बरोबर. आता ई एफ जवळचा, यू व्ही जवळचा, पण जी एच हा जवळचा पण एस टी मात्र उलटा. कसा पाहिजे होता, एस टी पाहिजे होता, तो काय घेतला
TS घेतला, बरोबर. म्हणजे हा वेगळा पर्याय हा आहे. समजले? हे दोन्ही अक्षर लगतचे आहेत. हे लगतचे, हे लगतचे, हे दोन लगतचे सरळ जाणारे, हे दोन लगत, हे लगतचे. पण इथं मात्र ST पाहिजे होता, त्यांनी TS घेतला. समजलं? म्हणजे पर्याय क्रमांक 4, बरोबर. पुढचं बघू. पुढचा घटक बघा बरं. प्रश्न तुमच्या समोर आहे. 31 नंबरच्या याच्यामध्ये HH VVYY. खूप सोपा प्रश्न, अवघड अजिबात नाही. हे सगळे कॅपिटल आहेत. कॅपिटल 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 कॅपिटल, इथं कॅपिटल स्मॉल. ओके. ऑडमॅन आउट केला तर Y. पुढे बघू. चला पुढचं बघायचं. 32 नंबरचं बघा. 32 नंबरला प्रश्न बघा, माझ्या आधी वाचा. 24, 35, 48 आणि 65. ओके. चला आपण आता याला मोकळ्या याच्यात घेऊन बोर्डवर घेऊन सोडू. हा ठीक आहे, बोर्डवर घेऊ. संख्या आपण बोर्डवर मांडलेली आहे. तुम्ही रफ कागदावर मांडू शकता. तुम्हाला यातला वेगळा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, तुमच्या समोर पर्याय नाही. बघा बरं याकडे नीट. आता ह्या कशा संख्या असू शकतात? वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? का त्यातनं काही कमी केलेलं आहे? या वर्ग संख्येतून एक अंक कमी केलेला आहे. बघा काय सांगतो. बघा बरं. 5चा वर्ग किती आहे? 5चा वर्ग 25. 25 वजा 1 करा, किती झाले? 24, बरोबर. हा झाला 5चा वर्ग, म्हणजे ही संख्या आहे 5चा वर्ग. पुढे 36 बघा. 6चा वर्ग. 6चा वर्ग काय आहे? 6चा वर्ग 36. 36 वजा 1 केला, किती आला? 35, म्हणजे ही संख्या 35 आहे. पुढे बघा. हा झाला 6चा, हा झाला 5चा. हा बघा आता 7चा वर्ग काय आहे? 7चा वर्ग 49. त्याच्यातनं 1 वजा केला, किती झाले? 48. ही संख्या तीच आहे. मग आता 8चा वर्ग काय आहे? 64, बरोबर. 8चा वर्ग 64. मग इथं 64 मधून वजा केल्यावर किती येते? 63. आणि दिली किती? 65. म्हणजे वेगळी पद कोणतं आहे? हे 65 हे वेगळे पद आहे. ठीक आहे. आता आपण याला प्रश्नपत्रिकेत बघू. प्रश्नपत्रिकेत बघून घेऊ. बघा बरं. प्रश्नपत्रिकेत आपल्याला सापडलेले आहे वेगळे पद कोणतं आहे? 65 हे वेगळे. कारण वर्ग -1, वर्ग -1, वर्ग -1, वर्ग -1. ठीक आहे. ओके. पुढचा बघू. 720, 360, 240 आणि 30. ठीक आहे. चला 720, 240. चला बघून घेऊ. बघा त्या संख्या आपण लिहून घेतल्यात. 720, 360, 240 आणि 30. संख्यांकडे नीट बघा बरं. या कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत? बघा आता या सगळ्या संख्या ज्या आहेत ना, तुम्हाला सहज वाटेल की 30 ही लहान आहे म्हणून तुम्ही वेगळी काढाल. ठीक आहे. हा इथं लागू पडतो, पण त्याला एक कॉमन फॅक्टर लागतो, एक सूत्र लागतं, एक सातत्य, त्याच्यामध्ये एक नियम लागतो. तो आपल्याला शोधावा लागेल. सांगतो याच्यातलं साम्य काय बघा. ह्याला सुद्धा 12 ने भाग जातो. 12 सख 72. ह्याला पण 12 ने भाग जातो. 12 त्रिक 36, बरोबर. म्हणजेच 72, म्हणजे याच्यावरती हा शून्य दिला 60 येईल. 12 ने भाग जातो. 12 त्रिक 36, याचं 30 येईल. आणि 12 दुने 24, बरोबर. 12 दुने 24 म्हणजे याचं उत्तर 20. हे सगळे 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. कशा आहेत? या 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. यांना 12 ने भाग जातो. बघा बरं. शून्य काढून टाका. आता बघा. 12 सख 72, 12 त्रिक 36, 12 दुने 24. समजले? अशा प्रकारे या संख्या 12 ने भाग जाणाऱ्या होत्या. मग आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेत उत्तर आहे का बघू. प्रश्नपत्रिकेत आहे का बघा बरं. हो. हे काय 30. वेगळी संख्या कोणती आहे? 30. ठीक आहे. चला. ओके. आता तुमच्या समोर एक संख्या दिलेली आहे. संख्या मालिका आहे. बघा बरं काय संख्या मालिका आहे. 3, 5, 9, 17 आणि 65. हा प्रश्न वास्तविक अवघड आहे. मला सुद्धा बराच वेळ लागला सोडायला. म्हणजे कधी कधी असं होतं, एखाद वेळी आपल्या लक्षात येत नाही, एखादं उत्तर सापडत नाही. पण याचा जो प्रश्नाचा पर्याय आहे तो असा आहे. बघा आपण याचं उत्तर काढू. बघा आता आपल्या समोर संख्या आहे. ठीक आहे.
या संख्या मालिकेत इथं रिक्त पद काय आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय, बरोबर. मग आता बघा बरं, ह्या दोघांमध्ये काय आहे, ही मूळ संख्या आहे का, बर मूळ संख्या आहे, पण दुसऱ्या ह्याच्यात नाही, ही नाहीये, ठीक आहे. मग हे सूत्र लागू पडत नाही. त्यानंतर इथं काही वर्ग संख्या आहेत का, तर त्याचं पण लागू पडत नाही. त्याच्यानंतर घन आहे का, तर एकच आहे, बाकीच्या नाही आहेत. मग चौरस त्रिकोण नाही. मग आता दुसरं वर्गांची याची बेरीज वजाबाकी करून बघू. ह्या दोघांचा फरक किती येतं, 3तून 5तून 2 गेले तर 3 गेले तर 2. बर मग ह्या दुप्पट याची करू, यांच्यातला फरक 4, ठीक आहे. ह्या दोघांमधला फरक किती आहे, 9 8. मग आता हा फरक झाला डबल, हा फरक झाला डबल. मग हा फरक डबल किती होईल, 16. म्हणजे ह्या दोघांमध्ये 16 मिळवायचे. मग 16 आणि 17 म्हणजे किती होतील, 33, ठीक आहे. मग आता पुढचं जुळलं पाहिजेत. जर डबल झाला असेल तर ह्याचा डबल करायचा, 16चा डबल किती, 32. मग 32 ह्याच्यात 32 मिळाले तर 65 येतात का, होय, बरोबर. 33 अधिक 32 बरोबर 65. म्हणजे इथं संख्या 33 येईल. काय होतं याचं गणित, फरक काढला आणि डबल केला, फरक काढला डबल केला, पुढे मिळवला. फरक काढला 9 आणि 8 मधला, 8 9 आणि 17 मधला, आणि त्याचा डबल करून पुढे मिळवला. परत या दोघांमधला फरक काढला, 8चा डबल केला 16, 16चा डबल केला 32 आणि मिळवला. म्हणजे इथं येणारी संख्या आहे 33, ठीक आहे. चला आता आपण प्रश्नपत्रिकेत बघू. बघा बरं, याच्यात 33 आहे का, यस, यामध्ये 33 ही संख्या उत्तर आहे. आलं लक्षात, ठीक आहे. चला पुढचं बघू काय आहे, पुढचा पर्याय काय आहे. आपल्याला जी संख्या काढायची आहे, या संख्या मालिका दिलेली आहे, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या ह्याच्यात समजावून घेऊ, ओके. आता आपण तो प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे. बघा आता आपण यामध्ये एकच कॉमन फॅक्टर होता, फरक. 2 आणि 6 मधला फरक आहे 4चा, 6 याच्यातनं वजा करा. बघा या दोघांमधला फरक म्हणजे वजाबाकी 6, 12तून 6 गेले 6, पुन्हा 12 ह्या 20तून वजा करा 8, पुन्हा याच्यामधनं 30तून 20 वजा गेले 10. मग इथं 4, इथं 6, 8 10, मग आता 12. मग 12चा फरक असेल म्हणजे कोणती संख्या असेल, या 30 मध्ये 12 मिळवून पहा किती झाले, 42, बरोबर. मग आता इथं 12 झाले तर पुढे फरक किती यायला पाहिजे, 14चा. मग 42, 56 मधून 42 वजा करा, बरोबर 14 येतात. आता इथं 14 झाले, मग पुढे बघा ह्याच्यात 16 मिळवून पहा, बरोबर 16 आणि 72 होतो. म्हणजे अशा प्रकारे हा फरक 2-2 वाढत जाणारा होता, बरोबर. 2-2 वाढत जाणारा होता. 2 आणि 6 मध्ये फरक होता 4चा, 6 आणि 12 मध्ये फरक होता 6चा, 12 आणि 20 मध्ये फरक होता 8चा, या दोघांमध्ये फरक होता 10चा. पुढे आपण दिला 12 आणि मिळवला 42, पुढे 14, 56, ठीक आहे. अशा प्रकारे संख्या वाढत जातात, ओके. चला आपण आता प्रश्नपत्रिकेत बघू. प्रश्नपत्रिकेत 42 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. पुढचं, चला पुढचा प्रश्न बघू. चालू आहे, ओके. चला पुढचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा, खूप सोपा होता प्रश्न. इथं तुम्ही आकृत्या बघा, नीट आकृत्या बघा. हा पहिला चौकोन आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि परत चौकोनात हे आहे. आता ही शेवटची आकृती आहे, इथं किती आहे, शेवट. ही इथं काय झाली, पहिली, आणि ही कुठे गेली, म्हणजे एक एकने इकडे सरकलं, हे इकडे सरकलं, बरोबर. बघा आता पुढचं, ही कुठे होती, 1 नंबरला होती, ही कुठे गेली, 2 ला गेली. मग आता ही कुठे जायला पाहिजे, 3 ला जाईल. बघा बरं 3 मध्ये जाणारी आकृती कुठे, आणि पुढचे बरोबर क्रमाने सरकत जातात. म्हणजे या आकृत्या अशा पद्धतीने सरकते. हे काय होतं, क्लॉकवाईज सरकते, क्लॉकवाईज सरकली, परत ही इकडे, परत ही इकडे, असं सरकत जाणार आहे. मग आता पर्याय क्रमांक किती आहे बघा, बघा पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 4 ला ती आकृती बसते बघा, बरोबर. आता काय होणार आहे, ही आकृती 4 मध्ये बसते, ठीक आहे. तुम्ही क्रमाने लावून परत परत एक एक संख्या पुढे घेऊ शकता, ओके. पुढचा प्रश्न बघू.
पुढचा प्रश्न बघा. आता हा सुद्धा सोपा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे बघा बरं, समजून घ्या. यातला सुद्धा विरुद्ध बाजूने फिरणारं रोटेशन आहे. आता हा वर्तुळ, हे कुठे अर्धवर्तुळ मोकळं मोकळं या बाजूला आहे. पुढे बघा याच्यामध्ये, म्हणजे हे इथं होतं, आता इकडे गेलं, हे इकडं सरकलं. हे जे अर्धवर्तुळ आहे इथं आलं. ठीक आहे, आता हेच अर्धवर्तुळ इथं आलं, मग हे अर्धवर्तुळ इकडे गेलं, मग आता हे अर्धवर्तुळ कुठे येईल, वरती येईल. बघा बरं, एमटी आकृती असलेली वरती कुठे आहे, कुठे आहे एमटी आकृती, बराबर कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक किती आहे. ठीक आहे, 1 नंबरला ती आकृती येते. किती येते, ओके, 1 नंबरला आहे. ओके, व्हेरी गुड, 1 नंबरला आकृती आहे. चला पुढचं पुढचं बघू. चला, यामध्ये या आकृतीचा पर्याय क्रमांक होता 1. ठीक आहे, आपलं उत्तर 1 आहे. आता पुढचं बघू, पुढचा घटक बघू. आपण आता 38 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे, 38 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा, खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता ह्या गटात न बसणारे बघा, तुम्हाला काय वाटेल, हा 2 3 3/2 5/2 7/2 11/2 हे समान छेद आहेत म्हणून तुम्हाला वाटेल की हे गटात बसतात. न बसणार, हे सगळे अपूर्णांक आहेत. हे काय आहेत, अपूर्णांक आहेत. आणि हा एक मात्र पूर्णांक आहे. एक काय आहे, पूर्णांक, म्हणून हा गटात बसत नाही. उत्तर हे आहे. आणि हे बाकीचे सगळे काय आहेत, अपूर्णांक. ठीक आहे, आणि तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी फक्त समछेद दिले. पर्यायामध्ये 3 अपूर्णांक दिलेत आणि 1 पूर्णांक दिला, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आहे, आले लक्षात. ठीक आहे, चला पुढचा घेऊ. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर स्क्रीनवर, 39 नंबरचा प्रश्न बघा. ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये चौकोन त्रिकोण किती आहेत ते विचारलेले. ठीक आहे, मग आता आपण ही आकृती समजावून घेऊ. ओके, चला आकृती बघू कशी आहे. ठीक आहे, इथं जी काढलेली मी थोडी मोठी काढतो म्हणजे समजून सांगायला मला बरी. हा चौरस आहे, बरोबर. असे 2 आहेत आणि याच्यात एक क्रॉस केलाय आणि याच्यात एक क्रॉस केलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यात एक केलाय आणि ह्याच्यात एक केलाय. ह्याला काही सूत्र असतात, पण आपण सुरुवातीच्या घटकांमध्ये ह्याला सूत्र न घेता ह्याला आखून बघू. ठीक आहे, आखून करायचं आहे. बघा, एकाच याचं लक्षात घ्या, एकाच याचा एक काढतो खाली आणि त्याच्यात काढू आपण. ठीक आहे, बघा आता 1 मध्ये हा पहिला, बरोबर, 1 ह्याच्या 2 बरोबर, त्याच्यानंतर हा 3 झाले, 1 2 3 झाले, त्यानंतर हा 4 बरोबर आहे, 4 झाले. आता बघा, आता पुढचा बघा, हा सलग असा 5वा अखंड झाला की नाही, त्याच्यानंतर हा सलग असा 6वा बरोबर, त्यानंतर हा सलग असा 7वा आणि हा इकडचा सलग असा 8वा झालं. म्हणजे याला झाले 8. किती झाले, एका ह्याच्यात 8, म्हणजे इकडं 8 आणि इकडं 8, किती झाले, 16. ठीक आहे, झाले का, नाही. आता इथं एक आकृती झाली, यात अजून 2 लपलेले आहेत. बघा कोणते, हा अखंडचा असा 1, हा झाला 1 आणि आणखी एक असा, हे झाले 2. बघा बरं आता किती झाले, 8 आणि 2 10 आणि हे 18. या सलग आकृतीमध्ये 18 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत, 18 त्रिकोण. यातले समजले का, का परत काढून दाखवू, पुन्हा एकदा दाखवतो. ठीक आहे, एकच त्रिकोण काढू आपण, एकच त्रिकोण काढू. बघा मुद्दाम सांगतोय परत, 1 बरोबर झाला, त्यानंतर परत त्याला अपोजिट 2 झाला, असा 3
असा 4 झाले 4. त्यानंतर बघा बरं, त्यानंतर हा सलग घेतलाय 5, त्याच्याच क्रॉस मध्ये परत हा 6, त्यानंतर इकडचा एक घेतला 7 आणि हा असा घेतला 8. आले लक्षात? 8 हे असेच परत शेजारचे, ही इकडचे 8 सगळे इकडचे 8 आणि हा अखंड असा असलेला 9 आणि हा, बरोबर. म्हणजे हे झाले 18. आपलं उत्तर होतं 18. मुलांनी उत्तर लिहिलंय 10, 16. ते बरोबर नाही, चुकीचं आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक होता 18. ओके. 3. पुढचा प्रश्न बघू. खालील प्रश्नात एका घनाच्या पृष्ठावर वेगवेगळ्या क्रमांकाचे ठिपके दिसत आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून 4 ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला किती? बघा आता, हा जर 1 आहे ना, हा 1, तर याच्या उलट किती येतात? 2. हा इथे किती? 1 2 3 4 5. तर या 5च्या उलट खाली येतात 6. बरोबर, इथं खालून येतात 6. मग या 4च्या उलट काय येतील? 1 2 3. 4च्या विरुद्ध बाजूला काय सांगितलंय? 3. किती नंबरचा प्रश्न आहे? 40 नंबरचा. पर्याय किती आहे? 3. बरोबर, याला मागून 3. डायस बघा, खेळायचं बरोबर सापशिडीमध्ये आणि त्याच्यावरती करून बघा, बरोबर उत्तर सापडेल. सोपं आहे. शाळेत सुद्धा उपलब्ध असेल तुम्हाला, पण तुम्ही हाताळल्याशिवाय येणार नाही. पुढं, एका सांकेतिक भाषेत, अरे हे खूप छान प्रश्न असतात, इंटरेस्टिंग प्रश्न असतात. एका सांकेतिक भाषेत जहाजाला मोटार म्हटले, मोटारला विमान म्हटले. आता आपण लिहून बघू काय म्हटले. ठीक आहे, जहाजाला काय म्हटलंय? जहाज, त्याला काय म्हटलंय? मोटार, मोटार सायकल. ठीक आहे, त्यानंतर हे झालं जहाजाला मोटार, असंच लिहित चला. मोटरसायकलला विमान, मोटरसायकलला विमान काय म्हटलंय? ठीक आहे, विमान. त्याच्यानंतर विमानाला रेल्वे. हे बऱ्याच मुलांना आवडतात हे प्रश्न. विमानाला रेल्वे. त्यानंतर रेल्वेला बैलगाडी, बैलगाडी, बैलगाडी. ओके. तर प्रश्न आहे हवेत काय चालेल? मग आता हवेत काय चालेल? हवेत जे चालायचे ते कोणतं असतं? विमानच. पण विमानाला काय म्हटले? विमानाला म्हटले रेल्वे. काय म्हटले विमानाला? रेल्वे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रेल्वे. बरोबर आहे, समजले? ओके, चला पुढचं बघू. सोपे प्रश्न असतात, मांडणी व्यवस्थित करत चला. हा प्रश्न मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये समजू. एक मिनिट, आपण 42 घेऊ. ठीक आहे, चला 42 आधी घेऊ. ए हा बी पेक्षा जास्त पळतो, तसाच प्रश्न आहे, खूप छान आहे. बघा याची मांडणी कशी करायची. ए हा बी पेक्षा जास्त पळतो, मग बी पेक्षा जास्त कोण पळतो? ए. काय म्हटले? ए हा बी पेक्षा जास्त पळतो. सी हा डी पेक्षा कमी पळतो. सी हा काय करतो? सी हा डी पेक्षा कमी, म्हणून डी च्या मागे टाकला. बरोबर ना? हा, सी हा नाही, इकडे नाही, डी पेक्षा कमी पळतो. बरोबर, डी पेक्षा कमी म्हणून मागे टाकला. ओके. बी हा डी पेक्षा जास्त पळतो, मग हा जो बी हा डी च्या जास्त, बी डी पेक्षा जास्त म्हणून डी च्या पुढे ठेवला. बरोबर. त्याच्यानंतर सी हा ई पेक्षा जास्त पळतो. सी हा ई पेक्षा जास्त पळतो, म्हणजे ई च्या पुढे सी. बरोबर. तर सर्वात जास्त कोण पळतो? सर्वात जास्त कोण पळतो? कोण पळतो? 1 नंबरला जो आहे तो. कोण पळतोय? ए. बरोबर आहे. ठीक आहे, चला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय, पर्याय क्रमांक 4. ओके, चला. आता हे मुलाचे वय मावशीच्या वयाच्या 1/4 पेक्षा 2 वर्षांनी कमी आहे, आणि मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/3 पेक्षा, इथं थोडं दिसत नाही, कमी आहे. तर आईचे वय 36 आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो घटक आहे ना, हा थोडासा किचकट आहे. म्हणजे किचकट म्हणजे फक्त एवढा फारसा अवघड नाही. तुम्हाला मी, आपण ज्यावेळी वयाचे प्रश्न घेऊ त्यावेळी समजून सांगू. ठीक आहे, मी आता तुम्हाला सर्व सरळ याचं उत्तर सांगतो. 48 याचं उत्तर आहे. 48. आईचं वय 36 आहे. बघा, आईचं वय 36 आहे. 1/3 म्हणजे 12 चा भाग येतो. 12 त्रिक 36, आणि इथं वय 4 आहे.
1/4 आहे, 12 चोक 48, मावशीचं वय 12 आहे, 48 येतं. पण याच्यापेक्षा सोपी रीत मी तुम्हाला उदाहरण समजून सांगताना सांगेन, कारण याला थोडं सोपं करून सांगितलं तर तुम्हाला जमेल. आता फोड केली तर ते थोडं अवघड होईल. आणि अगदीच आपण आता जेव्हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा शाळा चालू होऊन महिनाच झालाय. ठीक आहे, मग तुम्हाला हा घटक जसा जसा पुढे आपण उलगडत जाऊ, याच्यासाठी आपल्याला एक्स मांडण्याच्या, ज्या एखाद्या गोष्टीला एक्स मानायच्या, एक्स मानायचं आणि बैजिक पदावल्या ज्या असतात त्या शिकायच्या आणि मग हे शिकायचं. ठीक आहे, आधी बैजिक पदावल्या शिकून मग हा प्रश्न आपण मागे ठेवू. पुढचं बघू. चला, मला 2 भाऊ आहेत, मला 2 बहिणी आहेत, तर माझ्या वडिलांना एकूण किती अपत्य आहेत? किती अपत्य आहेत? बघा, आपण आता यात मांडणी करू. मला, मला म्हणजे मी एक, बरोबर. मला 2 भाऊ आहेत म्हणजे +2. मला म्हणजे मी एक आणि मला 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. कळलं? काय झालं? मला म्हटल्यावर तुम्ही स्वतःला सोडू नका, स्वतःला सोडू नका. किती झाला? 1 3 5. अपत्य किती आहेत? वडिलांना एकूण अपत्य, एकूण सगळ्याची बेरीज केली, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. ज्यांनी 4 उत्तर काढलं होतं त्यांनी स्वतःला सोडून दिलं होतं. प्रत्येक वेळी असं होणार आहे. संख्या मालिकेमध्ये सुद्धा, वर्तुळावरच्या प्रश्नामध्ये सुद्धा. इकडं बघा, इथं ज्यावेळी आपण सुरुवात करू, इथं पहिला नंबर दिलेला असेल आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे 21 आहेत, इथून पुढे 21 आहेत, तर याला सोडून पुढे 21 आहेत. 1 नंतर, बरोबर, 1 नंबरला मी उभा आहे, माझ्या पुढे 21 मुले आहेत, 21 मुले आहेत. 21 सगळे म्हणजे काय? 1 + 21 बरोबर 22 होतात, असं आहे. स्वतःला विसरू नका. तसंच ह्याच्यात सुद्धा तो म्हटला मला 2 भाऊ आहे, वाक्यरचना बघा. ओके, चला पुढचं बघू. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय? हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय? बरोबर. ठीक आहे, तुम्ही उत्तराचा विचार करा. हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला जगामध्ये चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी, जगात चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी. तर तो चलन कोणकोणतं आहे? चलन बघा, हा पाऊंड चालतो इंग्लंडमध्ये, बरोबर. इंग्लंडचं चलन आहे पाऊंड. डॉलर आहे अमेरिकेचं आणि टका आहे बांगलादेशचं. बांगलादेश. ठीक आहे. रुबल मात्र तुम्ही मला सांगायचं आहे, मी तुम्हाला रुबल सांगणार नाही. तुम्ही कमेंट्स मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. आजच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये पाऊंड हे आहे. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? पाऊंड. कळले? चला, हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा. रुबल ह्याच्यासाठी गुगलवर जा, नेटवर जा, सर्च करा आणि सांगा. ठीक आहे, किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा. पुढे आता बघा, आकृती. सोपा प्रश्न आहे एकदम, खूप सोपा. आकृती बघा, इथं काय सांगितलेलं आहे की वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे पर्यायामध्ये. हा दिवा इकडे आहे, याची ज्योत इकडे आहे. ठीक आहे, याची ज्योत इकडे आहे. जर हा दिवा असा आहे तर ह्याला कान इकडून आहे, तर मग इथं जो येईल त्याचा कान इकडून यावा लागेल. मग हे आहे का? नाही. हे आहे का? ह्याला तर कानच नाही, ह्यालाही कानच नाही. 2 याला कान आहे, पण कान इकडून यायला पाहिजेत. म्हणजे काय? किती होतो पर्याय क्रमांक? 46 ला 4. ओके, चला, व्हेरी गुड. समजलं असेल, चांगली गोष्ट नसेल तर परत पॉज करून बघा. पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही मला आधी सांगायचे. मी पॉज करतो आणि तुम्ही मला उत्तर सांगायचे. हा प्रश्न सोपा आहे, थोडासा फक्त तुम्हाला किंचित गुंत्यात टाकतो. बघा बरं आता नीट. आतमध्ये काय आहे ते बघा. इथं काय आहे? इथे एक पंचकोन आहे, बरोबर, आणि त्रिकोण आहे. ठीक आहे, आता इकडे बघा, त्रिकोण बाहेर आहे आणि पंचकोन आत गेलेला आहे, बरोबर. मग हेच सूत्र जर असेल, बाकी हे सगळं समान आहे, बाकीचं समान आहे. ठीक आहे, इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, तो समान आहे. मग आता इथं तुम्ही विचार करा, जे आत गेले त्याला बाहेर घ्या. बघा, हा चौकोन समान, हा चौकोन समान. जो आत गेलाय तो बाहेर घ्या आणि जो बाहेर आहे तो आत घ्या. हा यल बाहेर घ्या,
बरोबर. एल घ्या बाहेर, घेतला बाहेर, कुठे येतो एल बाहेर, आणि त्याच्यानंतर त्रिकोण 8 टाका, हा चौकोन 8 टाका, हे सगळं ह्याच्यात येतं 4 नंबरच्या पर्याय. कसं बघा, हा एल होता, हा बाहेर घेतला, ओके. त्याच्यानंतर हा त्रिकोण तिथं होता, तिथंच ठेवला, पण हा जो चौकोन होता याला आत घ्यावं लागणार. अशी आकृती ही नाही, ही नाही, ही नाही, ही नाही, याचा तर काही संबंधच नाही. याच्यात वर्तुळ होतो, याच्यातही नाही. ठीक आहे, आलं उत्तर. चला पुढचं बघू. ओके, चला पुढचं उत्तर तुम्ही समजून घ्यायचंय. मला सांगा 1 मिनिट, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर येते का ते तुम्ही सांगा बरं. तुम्हाला येते का बघू आपण. ओके, इथं संख्या दिलेली आहे बघा. 26 ला 53, तर 18 ला किती. ओके, कोण सांगते बघा. बघा याच्यामध्ये एक सोपं हे आहे. 26 चा डबल करा, किती होतं. 26 दुनी 52. बघा 26 गुणिले 2 किती होतात, 52, अधिक 1 केला 53 होतात. हे सूत्र आहे त्याच्यामध्ये. मग 18च्या डबल करा, 18 ला 2 नी गुणलं 36, त्याच्यात 1 मिळवा, इथं बरोबर 37 येतं. काय ते पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आले लक्षात. हाच पर्याय क्रमांकाचा ऑप्शन होता. पुढचं हे पण सोपं आहे. मग 8 72, तर काय येईल सांगा. 8चं 72, तर 5चं किती. तुम्हाला जमतंय का सांगा बरं. सोपं आहे. इथं 9 8 72, 5 5 25 असं उत्तर पाहिजे, बरोबर. पण आपल्याला जी उत्तर सूची त्यांनी दिलेली त्यामध्ये 20 आहे. हेच उत्तर आहे वास्तविक, हे उत्तर नको होतं. ठीक आहे, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. सोबतच्या आकृतीत मंदिर ते घर रस्ता दाखवलेला आहे. तर मंदिराकडून घराकडे किती वेळा डावीकडे वळावं लागेल. डावीकडे वळायचं असेल तर आपण एल लिहू, उजवीकडे वळायचं असेल तर राईट लिहायचं, RIGST आपण समजून घेऊ ते, आणि LEFT. ठीक आहे, LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा. मग आता त्याने तोंड केलं समजा एकाने, आणि तो सरळ निघालेला आहे. सरळ निघाला, समोर बघतोय, इथं आला. इथं आल्यानंतर त्याचं तोंड इकडं आहे. मग तो वळला इकडं वळला म्हणजे उजव्या हाताला वळला, राईट. पुन्हा इकडं आला, इकडं आल्यानंतर त्याचं तोंड इथं आहे, आणि त्यावेळी त्याने परत वळला, तो इकडं वळला म्हणजे एल, डावीकडे वळला, बरोबर. आता परत सरळ गेला. अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढून घ्यावी लागेल, आणि तिथं राईट लेफ्ट तुम्ही स्वतः कन्सिडर करायचं, स्वतःला आपण धरायचं आणि वळत चालायचं. ठीक आहे, आता परत इथून तो इथं गेला, सरळ गेला, आणि इकडं तोंड इकडं समोर होतं. समोर असताना पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे इथे राईट. पुन्हा खाली आला, परत आता इकडं न वळता इकडं वळला म्हणजे इथं लेफ्ट. सरळ आला, बरोबर. त्यानंतर पुन्हा वरती वळला म्हणजे लेफ्ट. डाव्या हाताला वळला की नाही वरती, तोंड असं केलं डावीकडे, सरळ गेला वर. ठीक आहे, आता इथं समोर आहे आणि इकडं वळला म्हणजे इकडं राईट. पुन्हा इथं आला, परत इथून त्याने समोर तोंड होतं या बाजूला, आणि या बाजूला तोंड असताना त्याने उजवीकडे वळला, राईट. पुन्हा इथं आला, इथं परत खाली आल्यानंतर आता तो डावीकडे वळतोय, लेफ्ट. इथून परत सरळ, परत इथं आला, पुन्हा डावीकडे वरती वळतोय, आणि परत इथं आल्यानंतर सरळ तोंड उजवीकडे वळलेला आहे. बघा बरं किती वेळा वळलाय, किती वेळा वळलेला आहे. 50 ला 1 2 3 4 5, 5 वेळा एल आला. एल किती वेळा आला, 5. 5 वेळा लेफ्टला वळला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. ठीक आहे, चला ओके. आपण 50 म्हणजे 26 ते 50 प्रश्न समजून घेतलेले आहेत या ह्याच्यात. चला प्रश्नांपासून सुरुवात करू. 26 नंबरचा प्रश्न आहे. अमृत कलश, झूम करून वाचता येईल बघा. हा उलट क्रमाने लिहिल्यास, अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते. बघा आता अमृत कलश शब्द दिलेला आहे, तो उलट लिहायचा आहे. मी आता उलट लिहितो, म्हणजे अशा पद्धतीने लिहायचा आहे. मग श ल क त मृ आणि अ. ओके,
हा झाला उलट क्रमाने लिहिला आपण. आता त्याने विचारले डावीकडून चौथे अक्षर, मग डावी बाजू इकडून तिकडे जायचं आपल्याला. डावीकडून चौथं, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं अक्षर कोणतं आहे? कोणतं अक्षर आहे डावीकडून चौथं? त हे अक्षर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? त आहे. ठीक आहे, आलंय लक्षात? काय केलं आपण? दिलेला शब्द प्रश्न नीट वाचला, समजावून घेतला, दिलेला शब्द हा उलट क्रमाने लिहिला. बरोबर आहे. मी आता तो शब्द उलट क्रमाने लिहिला. उलट लिहिल्यानंतर डावीकडून सांगितल्यामुळे मी माझी डावी बाजू, डावा हात, मी जेव्हा फळ्याकडे तोंड करतो तेव्हा ही डावी बाजू, आणि जेव्हा इकडून तिकडे येतो ही उजवी बाजू. पुढे आपल्याला तसाही शब्द येईल बघा. मग डावीकडून पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथा. ओके, आलंय लक्षात उत्तर? चला पुढचं बघू. प्रश्न 27वा. इथं थोडं करेक्शन आहे. त, उ, द, व, त असं नाहीये ते. हा जो उ झालेला आहे इथं दंड आहे. म्हणजे काय? हा एकंदर शब्द आपण आता पुढे बघूच. या शब्दामध्ये थोडं करेक्शन होतं, त्यामुळे आपण सरळ सरळ प्रश्नावर जाऊ. त, उ, द, व या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास, आधी अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. केल्यानंतर म्हणजे ही पहिली बाजू झाली ह्या प्रश्नातला एक टप्पा. मग याच्यामध्ये करेक्शन असल्यामुळे मी सरळ शब्द तयार करून दाखवतो. यातला अर्थपूर्ण शब्द असा होता दंडवत. हा जो उ आहे ना या जागेवर ड होता, तो करेक्शन होतो त्याच्यामध्ये. दंडवत हा शब्द तयार होतो, त्यात शेवटून दुसरे अक्षर, शेवटून दुसरे बघा, हे पहिलं आणि हे दुसरं. काय आलं उत्तर? व. मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा. त नाही, उ नाही, द नाही, व. हा ड होता इथं. ठीक आहे, आलं लक्षात? थोडं त्याच्यामध्ये करेक्शन होतं. चला पुढचं बघू. त्यानंतर संख्या मालिका दिलेली आहे 28 नंबरला. ठीक आहे, 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या संख्या मालिकेत एकूण मूळ संख्या किती आहेत? म्हणजे यामध्ये तुम्हाला मूळ संख्या विचारलेल्या आहेत. आता याच्यासाठी जर तुम्ही आपला मूळ संख्येचा घटक व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, आणि ज्यांनी बघितला असेल, ज्यांना संख्या लक्षात असतील, स्मरणात असतील, त्यांना सरळ प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, बघा बरं किती आहेत. एक ही संयुक्त संख्याही नाही, एक ही मूळ पण नाही, मूळ नाही आणि संयुक्तही नाही. थोडीशी माहिती देतो. संयुक्त नाही म्हणजे प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला स्पष्टीकरण पाहता येईल, त्याच्यामुळे एक अजिबात नाही. ठीक आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 21 नाही, 31 ही मूळ संख्या आहे, पुढे 41 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर बघा बरं त्यानंतर काय आहे, 61 ही मूळ संख्या आहे, 71 ओके 71 ही मूळ संख्या आहे, पुढे 81 नाही, 91 नाही. किती झाले बघा, 1 2 3 4 5. म्हणजे दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 5 मूळ संख्या झालेल्या आहेत. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा पर्याय. ठीक आहे, पुढचं बघू. ओके, पुढचं आहे 3 5 4. एक संख्या मालिका दिलेली आहे बघा, यामध्ये संख्या मालिका दिलेली आहे. अंक मालिका, अंक मालिकेत 3 हा अंक किती वेळा आला आहे? ठीक आहे, 3 हा अंक बघा बरं, इथं आलाय 3, इथं आलाय 3 3 3 3 3. खूप सोपा प्रश्न आहे. 3 हा अंक 1 2 3 4 5 6 वेळा आलेला आहे. बघा बरं, 3 हा अंक 6 वेळा आला आहे. ओके, बरोबर. आपल्या प्रश्नाचं उत्तर 6 आहे. पुढे बघू पुढचा प्रश्न. तुम्ही प्रिंट काढून हा पेपर सोडू शकता. आपण त्या खाली व्हिडिओच्या खाली याची लिंक देणार आहोत. 8 1 5 हे अंक, हे सर्व अंक वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती तयार होते? 3 अंक दिलेले आहेत, 8 1 5. लहानात लहान संख्या तयार करायची. त्यांनी असा नियम दिला नाही की तुम्ही एक संख्या परत वापरू शकता का, नाही दिला. म्हणजे तुम्ही एक अंक कोणताही डबल वापरू शकता. मग यात सोपा पर्याय काय, आपण स्वतः तयार करून बघू. आता लहानात लहान तयार करायचे म्हटलं, सगळ्यात आधी लहान अंक वापरू. ठीक आहे, बघा आता
यात लहान अंक कोणता आहे? 1. म्हणजे आपण 4 अंकी तयार करायचे आहे, त्यामुळे एकक, दशक, शतक आणि सहस्त्र, हजार 4 घरापर्यंत जायचं. मग पहिल्या हजाराच्या घराला 1 घेतला, नंतर परत एकदा 1 वापरू म्हणजे लहान होईल. आता त्यानंतर थोडासा मोठा अंक दशकाच्या जागेवर आणि शेवटी एककात सर्वात मोठा अंक वापरला. कोणता? आता कोणती तयार झाली संख्या? 1158. बरोबर आहे. बघा पर्याय क्रमांक 3 ही संख्या झाली. काय केलं आपण? अंकाची घरं घेतली, एकक, दशक, शतक आणि सहस्त्र. ठीक आहे. 4 अंकी होतं म्हणून सहस्त्र घेतले, 4 घरं घेतले. त्यानंतर तुम्ही असंही जाऊ शकता आणि उलटही जाता येईल. आता काय करायचं? मोठा अंक एककाच्या घरात टाका. बरोबर, यातला मोठा अंक टाकलाय. त्यानंतर थोडा छोटा जो असेल लहान अंक तो टाका दशकाच्या घरात. आपोआप तुम्हाला लहान संख्या मिळेल. त्यानंतर उरलेला अंक 2 ठिकाणी वापरा. बघा बरं, आलं लक्षात? 1158. ठीक आहे, 1158. चला थांब. चला पुढचं बघू. पुढच्या ह्याच्यामध्ये एबीसीडी. आता काय केलंय? 5-5 अक्षरांचा गट दिलेला आहे. एबीसीडी ई पर्यंत, FGHIJK KLMNOP QRST UVWXYZ. 5 5 5 आणि 5 आणि 5. ठीक आहे. या अक्षरमालेत उजवीकडून 9वे अक्षर. प्रश्न काय सांगतो बघा, उजवीकडून 9वे अक्षर कोणते? आता आधी आपण काय पाहिलं? त्याची उजवी आणि डावी बाजू पाहू. ही आहे माझ्या हाताकडची, मी स्क्रीनकडे बघतो, ही आहे डावी बाजू. ठीक आहे. पुन्हा इकडे आहे उजवी बाजू. मग आता काय विचारलं? उजवीकडून 9वे, उजवी बाजू आणि 9वं अक्षर. बघा बरं, 9वं अक्षर. 5 सोडले, हे 5 गेले. त्यानंतर 6 7 8 9 अक्षर कोणतं आलंय? कोणतं आलंय 9वं अक्षर? क्यू. बरोबर आहे. तुम्हाला झूम करून सुद्धा बघता येईल. प्रश्नाचा पर्याय क्रमांक क्यू आहे. आलं लक्षात? म्हणजे या प्रश्नात उजवीकडून विचारल्यामुळे आपण इकडून बघितलं. त्यानंतर जर आपल्याला यात विचारलं असतं डावीकडून तर आपण इकडून गेलो असतो. 9 म्हटल्यावर बघा हे 5 झाले, पुढे 6 7 8 आणि 9. 9 ला काय आहे? आहे. बरोबर. ओके. म्हणजे प्रश्न कसाही पद्धतीने विचारता येतो. पुढचा बघू. 32 नंबरचा प्रश्न. परत 5-5चे गट आहेत का? हो 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 5-5चे गट आहेत. या अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? मधोमध म्हणजे काय करायचं? दोन्ही बाजू समान सोडा. 5 सोडा, 5 सोडा. ठीक आहे. हे 5 सोडा, हे 5 सोडा. आता हा 5 गेला, 5 गेला, इकडचे 5 गेले, इकडचे 5 गेले. मध्ये किती राहिले हो? मध्ये राहिले 5. मग परत इकडचा 1 सोडा, हे सोडा, हे सोडा, हे सोडा. काय राहिलाय? एम राहिला. बरोबर आहे. एम. मग एम किती आहे? पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न सोडू. सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला जर सोडवायचे असतील तर व्हिडिओला पॉज करा, झूम करा, प्रश्न वाचा, उत्तर सोडवा. तुम्ही वर्गात बघत असाल तर वर्गात व्हिडिओ पॉज करा, तुमची उत्तर काढा, नंतर रन करा. घरी असाल तर व्हिडिओ बंद करून वहीत बघा, सोडवा. 33 ते 39 साठी सूचना. गटात न बसणारे पद निवडा. ठीक आहे. बघा 33 ला प्रश्न आहे. पेरू, सीताफळ, आंबा आणि डाळिंब. बघा बरं यामध्ये काय आहे? मी तुम्हाला वेळ देतो, थोडा अर्धा मिनिटं वेळ घ्या, शोध घ्या कोणता शब्द वेगळा आहे. सापडलंय का उत्तर? चला आपण बघू आता. पेरू यामध्ये एक परिसर अभ्यासातला एक घटक तुम्हाला समजावून सांगतो. एकदळ वनस्पती किंवा एक बीज वनस्पती काय म्हणता येईल आपल्याला? एक बीज व बहुबीज वनस्पती असतात. बघा कशा म्हणजे काय? आंब्याला किती बी असते हो? कोय किती असते? एकच. आंब्याला एकच कोय. आणि डाळिंबाला भरपूर कोय. सीताफळात भरपूर बिया, याच्यात भरपूर बिया, डाळिंबात भरपूर बिया. मग वेगळा कोणता आहे? गटात न बसणारा आंबा. ओके, व्हेरी गुड. चला तुम्हाला सापडलंच असेल.
पुढचं बघा, तळे, खेडे, झाडे, केळे. प्रश्न दिसायला सोपा आहे पण सोपा नाही, अवघड आहे. नीट वाचा, समजून घ्या आणि उत्तर द्या. तुम्हाला विचार करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा. आपण आता उत्तर बघू. तळेमध्ये एक मात्रा आहे, एक शब्द आहे. इथं दोन मात्रे आहेत, इथेही दोन मात्रे आहेत. हे मात्र्यांचे शब्द आहेत, पण यात मात्रा सुद्धा आहे आणि काना सुद्धा आहे. हा वेगळा शब्द आहे. ठीक आहे. झाडे हा वेगळा अर्थ आहे. ठीक आहे. अजूनही दुसरं काही लॉजिक असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये अवश्य कळवा. उत्तर मात्र झाडे दिलेलं आहे आपल्याला आन्सर की मध्ये. ठीक आहे. पुढचं बघा, वेगळी आकृती कोणती आहे? या व्यक्तीला दोन हात आहेत, एक डोकं आहे, याला दोन हात आहे, याला दोन हात आहे. हो, याचे दोन पाय काढलेले आहेत, म्हणजे याला दोन पाय दिलेले नाहीत, किंवा बहुतेक डॉक्टर कडनं ते पाय कट केले असतील. ठीक आहे. चला, ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ओके. पुढचं बघू. पुढचं बघा, 36 नंबरला. 36 बघा, या आकृत्यांमध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे? ओके, कोणता आहे गटात न बसणारा शब्द? तुमचं उत्तर तुम्हाला सापडतंय का? सापडले? ठीक आहे. बघा काय होतंय, ह्याला 3 भाग आहेत. एक मिनिट. ठीक आहे. बघा, यामध्ये वेगळेपणा कशात आहे बघा बरं. आता आपण काय म्हणू, एखादं म्हणेल की तीन उत्तर आहे, पण 3 उत्तर नाही. कारण या प्रत्येक आकृतीचे समान भाग केलेले आहेत मधल्या रेषेने. याचे समान केलेत, याचे समान केलेत, पण याचेही समान केलेत. म्हणजे ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये समान भाग आहेत, पण याच्यात मात्र समान भाग होत नाही. हा छोटा त्रिकोण होतो आणि याचा 1 2 3 4 चौकोन तयार होतो आणि भाग समान होत नाहीत. म्हणजे उत्तर काय आहे? आकृती क्रमांक 4. ठीक आहे. चला पुढचं बघू. पुढचं बघा काय आहे, 37 2 6 8 4. बघा यामध्ये काय आहे, 2 6 8 4. 37 किती आहे बघा बरं. यात हे समान अंक आहेत, पण यात एक वेगळी गोष्ट आहे 2 नंबरची. हा जे आहे ही एक मूळ संख्या आहे. 2 ही काय आहे, सममूळ संख्या आहे. ठीक आहे. याच्यामुळे 2 ही गटात न बसणारी संख्या आहे. ओके, आले लक्षात? या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. ठीक आहे. पुढचं बघू. चला, 38 नंबरचा प्रश्न. 225 555 459 आणि 780. ठीक आहे. बघा काय उत्तर आहे. ओके, बघा बरं. आता याच्यामध्ये काय आहे, एक वेगळा तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, थांबा, त्यानंतर पहा बरं. इथं काय आहे बघा. इथं 5ची विभाज्यतेची कसोटी वापरता येते. म्हणजे यातल्या कोणकोणत्या अंकांना शेवटी बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे. 5ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास, 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे हिला 5 ने भाग जातो, हिला जातो, हिला जातो, हिला जात नाही. कारण तिच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. बरोबर का? नाही, एकक स्थानी 9 आहे. ठीक आहे. म्हणजे गटात न बसणारी संख्या 459. ओके. चला पुढचं बघू. 13 33 63 आणि 93. बघा बरं याच्यामध्ये काय येता येईल. आता काय उत्तर किंवा काय लॉजिक लागते तुम्हाला, काय लॉजिक लागते, सापडतंय का बघा बरं. बेरीज करून बघा, एखादी विभाज्यतेची कसोटी बघा, व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. नाही चालत तर मग पुढे जाऊ. 1 आणि 3 किती झाले, 4. या दोघांची बेरीज किती येते, 4. या दोघांची बेरीज येते 6. या दोघांची येते 9. या दोघांची येते 12. बघा, हिला 3 ने भाग जातो, हिला 3 ने भाग जातो, हिला 3 ने भाग जातो. या संख्येला जातो का, या संख्येला जातो का, नाही जात. म्हणजे 3च्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार
13 ही संख्या वेगळी आहे. काय वापरला आपण याला? 3 ची कसोटी. ठीक आहे, 3 ची कसोटी आपण वापरली विभाज्यतेची आणि त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, चला पुढचं बघू. 40 ते 44 साठी सूचना मालिका पूर्ण करा. बघा 1 3 5 7. मग असं जर म्हटलंच तर ह्या याच्यानुसार 2 सोडले 2 सोडले 2 सोडले असं पण नाही. ओके, मग काय येणार याच? तर याच्यानंतर जर मूळ संख्या आपण बघितली किंवा विषम संख्या बघितली, जर या विषम असतील 1 विषम आहे 3 विषम आहे 5 विषम आहे 7 विषम आहे, तर विषम संख्येमध्ये काय येणार आहे? उत्तर काय येईल यानंतर? बघा यामध्ये 2 प्रकारे आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. पहिला प्रकार 1 आणि 3 मधला फरक आहे 2चा, ह्याच्यात फरक आहे 2चा, ह्याच्यात 2चा, तर पुढच्या संख्येत फरक असेल 2चा 9. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक लॉजिक कसं लावता येईल? या सर्व काय आहेत? ही एक विषम संख्या आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, तर यामध्ये दिलेल्या या 2च संख्या उरतात, पण यापैकी फरकानुसार काढलीस तर 9 हेच उत्तर इथं यायला हवं. ठीक आहे, 9 हे उत्तर इथं यायला. ओके, चला पुढे बघू. पुढचं बघू काय आहे बघा. 5 10 15 20 25. हो 25 आहे इथे. 25 30 बरोबर. 41 चे किती आहे? चौथा पर्याय. 5चा फरक आहे. इथं 5नी जंप मारली, इथं 5नी मारली, इथं 5नी मारली, मग इथं 25 येतील. पुढची बरोबर 5नी आलेली आहे. ओके, 5चा पाडा तिथे लागू पडतो. चला पुढचं बघू. 42 13 26 39 52 आणि पुढे काय येणार आहे? लक्षात घ्या कशाचा पाडा आहे. पाडा म्हणून बघा सुरुवात केलेली असेल तर बघा आपण अशा प्रकारचे घटक बुद्धिमत्तेमध्ये 1.2 आणि 3 मध्ये घेतलेले आहेत, त्याचे व्हिडिओ केलेले आहेत संख्या मालिकेचे. हा 13चा पाडा आहे. 13 1 13 13 2 26 13 3 49 13 4 52 13 5 65. ठीक आहे, साधारण 5वीच्या विद्यार्थ्याचे 25 ते 30 पर्यंत पाडे पाठ असायला हवेत. तुम्ही सराव करा, पाडे लक्षात घ्या, तुमची गणित बरोबर येतील. 43 बघू. 3 7 11 15. आता काय जुळते बघा बरं, शोधा उत्तर काय येतंय 43चं. बघा कितीचा फरक आहे? इथं 4चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, मग इथं 4चा फरक किती येणार? 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19. काय उत्तर आलं? 19. यस, व्हेरी गुड. 44. बघा तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढता येईल तुम्हाला. बघा काय येतंय, वरती येतो थोडं, तुम्ही झूम करून सुद्धा काढू शकता. प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती? इथं किती आहेत? 4 वरच्या बाजूला, इकडं खाली गेलेत म्हणजे हे क्लॉकवाईज चाललेलं आहे असं. मग इथं गेले, मग संख्या कमी होत गेली. इथं आहे 4, इथं आहे 4, इथं आहे 3, इथं आहे 2, मग इकडे येईल 1. कुठे आहे? ओके, उत्तर क्रमांक 4. ठीक आहे, आले लक्षात. चला पुढचं बघू. 45 प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती? इथे 1 आडवी लाईन 2 उभ्या लाईन, इथं 2 आडव्या लाईन 3 उभ्या लाईन, इथं 3 आडव्या लाईन 4 उभ्या लाईन, मग इथं 4 आडव्या लाईन, मग 5 1 2 3 4 5 उभ्या लाईन. कुठे आहे बघा? 1 2 3 4 1 2 3 4 5. बघा बरं काय उत्तर आहे? 45चं उत्तर 3. ओके, 5 आणि किती होत आहेत? ओके, 45चं उत्तर आले लक्षात. चलो ठीक आहे, पुढचं बघू. काय केलं होतं इथं? 4 लाईन 5 लाईन, हा त्याच्यानंतरच्या. चला पुढचं घ्या. 46 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य येणारा गट कोणता?
जागी येणारा गट। बघा याच्यामध्ये काय होतंय, आकृत्यांचा क्रम तुम्हाला बसवायचा आहे, त्रिकोण, वर्तुळ आणि फुली, ठीक आहे। त्याच्यानंतर मग काय झाले, वर्तुळ कुठं होतं, मध्ये होतं, बर ओके। काय होतंय लक्षात घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा, ठीक आहे। बघा उत्तर काढताना व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढता येईल तुम्हाला। बघा याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने काढता येईल। शेवटच्या आकृतीवर जाऊ, हा जो एक्स आहे किंवा फुली आहे ही इथं शेवटी आहे, त्यानंतर तिसऱ्या घरात आहे, इथं दुसऱ्या घरात आहे, इथं पहिल्या घरात आहे, म्हणजे ती आता कुठे येईल, ओके, इथं तिसऱ्या घरात, इथं दुसऱ्या घरात, इथं पहिल्या घरात, मग ती आता चौथ्या घरात येईल, आले, चौथ्या घरात येईल। त्यानंतर इथं त्रिकोण पहिल्या घरात आहे, तो इथं दुसऱ्या घरात गेला, नंतर परत इथं आला, मग येणारा त्रिकोण सुरुवातीला येईल आणि राहिलेला वर्तुळ, बरोबर आहे। अशा प्रकारची आकृती कुठे आहे, कुठे अशा प्रकारची आकृती, 2 नंबरला आलाय पर्याय 2, ठीक आहे। चला पुढचं बघू, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा, ठीक आहे। तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि आकृती ओळखा। चला बघा 47 क्रमांकाचं उत्तर आहे, ही सुरुवातीला होती, ही शेवट गेली, त्यानंतर परत इथं ती 2 नंबरला गेली, मग आता येताना ती कुठे येणार आहे, कुठे येणार आहे, ऍड होत जाणार आहे, ठीक आहे। ऍड होत जाणारी या आकृतीचा विचार करा, ओके ओके। बघा बरं, ही पुढे सरकली, त्यानंतर इथं कुठं होतंय, प्लस त्याच्या शेजारी आहे, हा पुढे सरकला, प्लस इकडे आला, त्याच्यानंतर प्लस परत कुठे गेला, इथे आला, त्यानंतर त्रिकोण इथं किती होता, 3 ला, इथं किती आहे, परत 3 ला, परत 3 ला, त्रिकोण तिथंच राहिला। असा जर क्रम शोधला तर पर्याय क्रमांक 1 असं उत्तर येईल, ठीक आहे, ओके। चला पुढचं बघू, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा। बघा बरं काय होते, सोपा प्रश्न दिसतोय, याला किती हात होते, 1 2 3, इकडून 3 आणि इकडून 3, 6, 1 2 3 4 5, 5 झाले, इथं 6, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2, बघा बरं 2 असलेले सगळ्यांचे तोंड वरती आहेत, पण याला 2 आहेत, पण याचे तोंड, हाताचे जे हे भाग आहेत ते कुठे आहेत, खाली, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3, आलं लक्षात, ठीक आहे। चला पुढचं बघू, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा। बघा क्रमाने येणारी आकृती, इथं 4, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, 4 भाग, सगळीकडे 4 भाग आहे। त्यानंतर इथला 1 उडाला, इथला 1 उडाला, म्हणजे इथं कमी झालाय, त्यानंतर उरलेल्या ह्याच्यातला 1 गेला, ह्याच्यातला 1 गेला, मग आता याच क्रमाने जर म्हटलंच तर कुठलं जाणार, बघा बरं, मग हाच क्रम असेल तर कोणतं जाणार आहे, आधी जर याचे गेले होते नंतर हे गेले तर मग या क्रमाने पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे, बरोबर, आले लक्षात। माझं जर उत्तर तुम्हाला पटलं नसेल तर पुढे पॉज करा, मागे घेऊन थोडासा परत व्हिडिओ चेक करा। चला आपल्या प्रश्नाचं उत्तर 2 होतं, पुढे बघू 50वा प्रश्न, या घटकातला शेवटचा, पुढील प्रश्न मालिकेत चुकीचे पद ओळखा, चुकीचे पद ओळखा, ठीक आहे। बघा शोध घ्या, बघा आपल्या या शेवटच्या प्रश्नामध्ये ही संख्या मालिका, माझ्या उत्तराच्या आधी तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर पॉज करा, 64 59 54 44 आणि 39 यामध्ये काय आहे, पर्याय क्रमांक, बघा बरं, हिला भाग जातो का, हो हिला भाग जातो, बघा हिला भाग जातो, त्याच्यानंतर ह्या संख्येला भाग जातो, हिला भाग जातो, त्याच्यानंतर हिला 2 ने भाग जातो, हिला सुद्धा भाग जातो, मग भाग न जाणारी मूळ संख्या कोणती, बरोबर,
यामध्ये मूळ संख्येचं लॉजिक लागतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर 59 आहे. आले लक्षात? काय केले? बहुतांशी प्रश्न कशावरती होते? मूळ संख्या, त्यानंतर डावीकडील उजवीकडील संख्या, त्यानंतर आकृत्या, ठीक आहे, त्यांचा क्रम ओळखणे, यावर आधारित प्रश्न होते. गटात न बसणारे प्रश्न होते. सोपे प्रश्न होते असं म्हणता येईल. 1-2-3 प्रश्न अवघड होते. सराव केला तर तुम्हाला ही उत्तर सहज सापडतील. घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा. यानंतर आपण पुन्हा याचे उर्वरित 50-25 प्रश्न सोडून घेणार आहोत. ठीक आहे, पुढचा भाग पण अवश्य पहा. चला, आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा. थांबतोय. गुड डे, बाय.